नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. पवनीत पोकरा 2.0चा ध्यास, शाश्वत शेतीसाठी सामूहिक बांधिलकी. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न. पवनी कृषी विभागांतर्गत पवनी पंचायत समिती येथे किसान गोष्टी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा 2.0 योजनेचा सविस्तर आढावा घेत शेतकऱ्यांना शाश्वत व आधुनिक शेतीचा मार्ग दाखविण्यात आला. हा कार्यक्रम 16 फेब्रुवारी रोजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. कृषी विभागातील शेतकऱ्यांना योजनेची उद्दिष्टे, अनुदान घटक, लाभार्थी निवड प्रक्रिया, उपलब्ध लाभ तसेच अंमलबजावणी प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शाश्वत शेती, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा अवलंब आणि तंत्रज्ञानावर आधारित शेती, जलसंधारण, पीक विधिकरण आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने या योजनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमास पवनी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष भोजराज वैद्य यांचेसह सरपंच संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच गावातील सरपंच, स्थानिक प्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवित शेतकऱ्यांच्या सूचना, समस्या व अपेक्षा मांडल्या, तर शेतकऱ्यांनी आपले अनुभव, अडचणी मांडत सकारात्मक सहभाग नोंदविला. या संवादातून शाश्वत व आधुनिक शेतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यात आली. किसान गोष्टी कार्यक्रमामुळे शेतकरी आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद घडून आल्याने योजनांच्या पारदर्शकता आणि प्रभावी अंमलबजावणीस चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. पोकरा 2.0 अंतर्गत शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार, जलव्यवस्थापन, मृद संवर्धन आणि हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देण्यात येत आहे. सामूहिक प्रयत्नांतून शेती अधिक सक्षम व नफेखोर करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत योजनांच्या अंमलबजावणीस गती येईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.